पुण्यामध्ये अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत। कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलंय। कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असंही अजित पवार म्हणाले। कोण काय बोलतो यावरती विश्वास ठेवू नका असं अजित पवारांनी सांगितलं। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात। तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक पातळीवरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे। सन्मानजनक जागा मिळाल्या तर लवकरच निर्णय होईल अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली। ते जर काय बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एकतर, आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणी बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते। त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलंय, कुणाशी काय ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते बोलले असतील। पण माझ्याकडे नाही, पवार साहेब बारामतीला गेलेले आहेत, माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही। अजितदादा गटाबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करणं गरजेचं आहे, तशा पद्धतीची काल चर्चा झाली। आज प्राथमिक चर्चा आमची तिथे झालेली आहे पदाधिकाऱ्यांची, आणि ती चर्चा होत असताना सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा म्हणजे आमच्या लोकांना कुठेही अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या उमेदवारीवर एकमत करून आघाडी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा होऊ शकतो। दरम्यान याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी काय अधिक माहिती दिली आपण बघूया। करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय तर काय नेमकं सांगितलं दादांना? नाही, दादांना आमची जी काही चर्चा झाली आहे ते आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। आज होणार नाही। अध्यक्ष चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळे? याबाबत काय निर्णय? याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे, किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही तुतारी। आमच्या बरोबर जे कोणी येणार असतील, अर्थात आमची पूर्वीची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहेच, आता त्याच्यामध्ये जर का दादा येत असतील तर त्यांचं सुद्धा स्वागत करावं, त्यांना सामावून घ्यावं अशा प्रकारचे आज आमच्या 2 पक्षांची बैठक झाली। संध्याकाळपर्यंत आमची काँग्रेस पक्षाबरोबर बैठक होईल, शिवसेनेबरोबर देखील बैठक होईल, आणि अंतिम 4ही पक्ष एकत्र येऊन येणाऱ्या महानगरपालिकेला आम्ही सामोरं जाऊ असा विश्वास आम्हाला आजच्या बैठकीमध्ये निर्माण झाला आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। दरम्यान प्रशांत जगताप यांनी मुंबईमध्ये सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। उद्या दुपारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन जगताप राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत। ताईंची, माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा होणार आहे, आणि त्यानंतरच माझा फायनल डिसिजन हा उद्या दुपारी राष्ट्रवादी भवन शिवाजीनगर कार्यालयात या ठिकाणी जाहीर केला जाईल। असं आहे की माझा जो प्रस्ताव 1, प्रस्ताव 2, प्रस्ताव 3 हा मी माझ्या नेत्यांकडे दिलेला आहे। त्या त्याच्यावर चर्चा करायला ताई पुण्यात दाखल होत्या, त्याच्यामुळे ते झाल्याशिवाय मी नेमकं माझं काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी सांगू शकत नाही।